आपण मागच्या वेळच्या प्रवचनामध्ये हे पाहिलं की जांबुवंतांनी हनुमंताला त्याच्या सामर्थ्याची ओळख करून दिली आणि ती ओळख करून दिल्यानंतर हनुमंत अतिशय उत्साहित झालेला आहे आणि त्यांनी सर्व मानवांना वचन दिलेलं आहे की तुम्ही आता काही घाबरू नका. त्यांना धीर दिलेला आहे की तुम्ही घाबरू नका. मी एका उडीमध्ये तो 100 योजने समुद्र जो आहे तर तो पार करीन आणि मी लंकेमध्ये जाईन आणि सीतामातेला मी शोधून काढीन. तर तुम्ही आता कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. मी येईपर्यंत तुम्ही इथेच थांबा असं सांगितलंय. हनुमंतांनी विराट रूप धारण केलेलं आहे आणि उड्डाण केलेलं आहे आणि तो समुद्र आता ते ओलांडतायत आणि याचं वर्णन आहे की तो समुद्र ओलांडत असताना मध्ये मध्ये अनेकदा त्यांना अडथळे आलेले आहेत. म्हणजे अनेकदा वेगवेगळे पर्वत वर आलेले आहेत. एक मैनाक पर्वत वर आला जो सोन्याचा होता आणि तो मैनाक पर्वत म्हणजे त्याच्या पित्याचे काका, हनुमंताच्या पित्याचे काका. म्हटल्यावर हनुमंतांनी प्रेमाने स्पर्श केलेला आहे त्यांना आणि त्यांना सांगितलेलं आहे की आत्ता काही मी इथे थांबणार नाही. मला एका झेपेमध्ये म्हणजे एका उडीमध्ये हा समुद्र ओलांडायचा आहे. मला कुठे थांबून चालणार नाही आणि माझ्यावरचे कार्य सोपवलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. सीतामैयाला शोधायला जायचं आहे. त्यामुळे तुम्ही जरी माझे नातलग असाल, तुमची जरी इच्छा असेल, तो मैनाक पर्वत विनंती करत होता की अरे हनुमंताचा थांब, इतकं योजने तू आता उड्डाण केलेलं आहेस, तुझी शक्ती तरी पुरायला पाहिजे शेवटपर्यंत. तेव्हा माझ्या इथे थोडा थांब, थोडीशी विश्रांती घे, थोडा फलाहार कर आणि मग पुढे जा. पण हनुमंतांनी अतिशय नम्रपणे त्या पर्वताला सांगितले की मी काही इथे थांबणार नाही. मध्ये एक दोन असे व्यत्यय आलेले की ज्यांनी हनुमंताला म्हणजे असं सांगतात की एक राक्षसी आलेली आहे कृत्या आणि तिचं असं वैशिष्ट्य होतं की ती स्वतःची सावली त्या सावली ती त्या म्हणजे जे काही सावध असेल तर त्याला ती पकडायची आणि तसाच प्रयोग हनुमंतावर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि हनुमंताने असं केलंय की एक लाट मारली आणि तिला खाली पाण्यामध्ये लोटून दिलेलं आहे. अजून एक मोठी अशीच राक्षसीण आली होती आणि तिने मोठा आ केला होता आणि त्या तिच्या म्हणजे आ म्हणजे आता आपल्याला जर बघायचं झालं तर आत्ताचे जे वेगवेगळे असे काय म्हणतात त्यांना भयपट असतात किंवा लहान मुलांचे पिक्चर्स असतात बघा की त्याच्यामध्ये ते सगळे स्टंट्स दाखवलेले असतात की एवढी मोठी ती राक्षसी आणि तिचा एवढा मोठा की जणू काही एखादी खाई एखादी दरी आहे मोठी अशा प्रकारची ती राक्षसी होती. अतिशय अजस्त्र अशी होती आणि तिला असं होतं की आपण या हनुमंताला गिळून टाकावं. पण हनुमंताने तेव्हाही युक्ती केलेली आहे. अतिशय सूक्ष्म रूप घेतलेलं आहे. सूक्ष्म रूप घेऊन तिच्या तोंडामध्ये मुखात शिरलेला आहे आणि तिचा आता आपण ऐकलं अजस्त्र आ तर तो अजस्त्र आ मिटेपर्यंत तो निघून गेला, निसटून गेलेला आणि असे अडथळे पार करत आणि ह्या ज्या दोन त्यातली एक जी राक्षसीण होती जिचा अजस्त्र असा जबडा होता तर ती खरी राक्षसीण होती आणि दुसरी जी होती जी सावलीने हनुमंताला पकडण्याचा प्रयत्न करीत होती तर ती असं म्हणतात की देवांनी हनुमंताचं सामर्थ्य बघण्यासाठी पाठवलं आणि या सगळ्या अडथळ्यांना पार करत करत हनुमंत पुढे गेलेले आणि लंकेच्या म्हणजे लंका द्वीपावर जाऊन ते स्थित झालेले. तिथे त्यांनी उडी मारलेली आहे तिथे जाऊन उभे राहिलेले. आता हे कशाचं द्योतक आहे तर बालाजी तांबे असं म्हणतात की आपण जेव्हा सगळेच जण कुठलंही एखादं महान कार्य कुठलंही महत् कार्य मोठं कार्य किंवा काहीतरी आपलं ध्येय असतं की आता मला खूप चांगला बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तो बिझनेस मला त्याचा जम बसवायचा आहे किंवा काही समाजकार्य करायला आपण जातो तर अशा वेळेला जे वाटेत येणारी प्रलोभन म्हणजे मैनाक पर्वत
जो म्हणत होता हनुमंताला की जरा थांब, थोडीशी फळं खा, थोडंसं काहीतरी खा, ही प्रलोभन. अशी प्रलोभनं आपल्या कार्यामध्ये अनेक वेळा येतात. घरचे म्हणतात, मैत्रिणी म्हणतात, आता त्या कशाला जातेस तिकडे क्लिनिकला, जरा थांब, आमच्याबरोबर जरा गप्पा मार, क्लिनिक काय व्हायचं. पण ही प्रलोभनं टाळून जर आपण आपली जे काही कार्य आहे त्याच्या सिद्धी करता जर झटत राहिलं तर ते कार्य कितीही कठीण असो तर ते पूर्ण होतच, ते पूर्ण होतं. ते म्हणजे ते कार्य आपण नक्की करू शकतो हा विश्वास, किंवा या उदाहरणातून आपल्याला जे शिकायचे ते हे शिकायचे. आणि हनुमंतांनी तेच दाखवलं की एवढं महत्वाचं कार्य त्याच्यावर सोपवलं गेलं होतं, त्याच्यावर कारण आणि करू शकणाराही तोच होता हेही त्याला माहितीये. कुठेही गर्व पण झालेला नाही हनुमंताला, ही गोष्ट पण लक्षात घ्यायची. नाहीतर आपल्याला जर जाणीव झाली की एखादं कार्य करायचंय, बाकी कोणी करू शकणार नाही आणि फक्त जर मीच करू शकणार आहे हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला लगेच किती अहंकार निर्माण होतो मनामध्ये की बघा मी आहे ना म्हणून हे कार्य होत आहे, मी नसतो तर काही शक्य नव्हतं. लगेच अहंकार मनात. हनुमंताच्या मनामध्ये देशभरही अहंकार नाहीये, उलट सेवाभावी वृत्ती. त्याच्या मनाला आनंद आहे की मी श्रीरामरायांसाठी किंवा श्रीरामरायांसाठी जे कार्य करायचे, त्यांना जे हवंय त्यांच्यासाठी मी उपयोगी पडलो. ही धन्यता त्याच्या मनामध्ये, विनम्रता त्याच्या मनामध्ये, कुठेही देशभरी अहंकार नाहीये, हे आपल्याला त्याच्यातून शिकायचं. आणि हे येणारे अडथळे अजून काय, आता समजा जर आपला काही बिझनेस किंवा काही समाजकार्य करायचंय आणि त्याच्यामध्ये अडथळे तर येणारच ना, प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येतात. अगदी स्वयंपाक करताना सुद्धा अडथळे येतात, बरोबर आहे की. तर कधी कधी ऐन वेळेला गॅसच जातो, हे तर अगदी ठरलेलं असतं, अगदी दहीच्या वेळेला गॅस जातो. मग तेव्हा जर आपण हताश होऊन बसून राहिलो तर पुढचा स्वयंपाक होईल का, म्हणजे हाही एक अडथळा. तेव्हा जसं आपण हताश न होता काहीतरी करून, म्हणजे दुसरा सिलेंडर जोड किंवा काहीतरी, मग ती दुसरी ती इलेक्ट्रिक शेगडी असते त्याच्यावर मायक्रोवेव्ह मध्ये तर काहीतरी करून आपण ते कार्य सिद्धीस नेतो. त्याचप्रमाणे मोठमोठ्या कार्यांमध्ये जेव्हा अनेक अडचणी येतात तेव्हा न थांबता त्याच्यातून मार्ग काढायचा, हताश होऊन रडत बसायचं नाही, निराश व्हायचं नाही. आणि आत्ताच्या पिढीला तर हे फार महत्वाचं, कारण आत्ताची पिढी थोडंसं एवढंसं काही झालं की डिप्रेस होते. आणि आता आपण ही अनेक उदाहरणं पाहत असतो, म्हणजे साधी 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे, आता नीटच्या परीक्षेचं आपण ऐकलं, त्याच्यात मीही ऐकलं की 1-2 जणांनी आत्महत्या केली किंवा एखादा आत्महत्या करण्यासाठी गेला होता, पोलिसांनी म्हणून परत पाठवलं. या सगळ्या बातम्या आपण ऐकतो. त्यांना या कथा त्यांनी वाचाव्या, या कथा त्यांना ऐकवाव्या, म्हणजे त्यांना कळेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, मग तो अगदी भगवंत असो, आता भगवंतांच्या आयुष्यातही काही कमी अडथळे आलेले नाही आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती. तो विषय वेगळा म्हणून कोण त्या विषयात आता शिरत नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडथळे येतात, प्रलोभनं पण येतात, पण त्यांना वळसा म्हणून किंवा त्याच्यावर मात करून कसं पुढे जायचं हे इथे आपल्याला हनुमंत शिकवतात. आणि मग हनुमंत तिकडे त्या लंकाद्वीपावर उतरलेले, आणि उतरल्यानंतर आता इथे बालाजी तांबे सांगतात की ते तिथल्या ज्या तरंग शक्ती किंवा रडार यंत्रणा, म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर आत्ताचा सीसीटीव्ही किंवा समजा जर बॉर्डरवर गेलात तर अशी रडार यंत्रणा असते की जिथे जर शत्रूंची काही हालचाल झाली किंवा कोणी काही म्हणजे नको ते सैन्य किंवा नको त्या गोष्टी जसं दारूगोळा म्हणा, तोफगोळे म्हणा, तर ते जर आलं तर लगेच कळतं. किंवा अगदी साधं आपल्या आयुष्यातलं उदाहरण म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही लावलेले असतात, त्या सीसीटीव्ही मध्ये लोकेट होतं कोण आलं, कोण गेलं, जर चोरी झाली तर कोणी केली, हे सगळं लोकेट होतं. तर आता आपण भरपूर पिक्चर बघत असतो, त्याच्यात हेही दाखवतात की ते सीसीटीव्ही बरोबर ते लोकेट म्हणजे बघतात कुठे आणि ते चुकवून कसे आत प्रवेश करतात.
तर तसं हनुमंतानी ते चुकवलंय सगळं, जी जी सीसीटीव्ही यंत्रणा आहे तिथली, रडार यंत्रणा आहे ती, आणि लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे असं सांगितलंय. सूक्ष्म रूप घेतलेले हनुमंताने असं सांगितलं. आणि सूक्ष्म रूप हनुमंताने घेतलं याचा आध्यात्मिक अर्थ इथे फार सुंदर सांगितलाय. जेव्हा आपण स्वप्नामध्ये असतो, आता आपण स्वप्न बघतो म्हणजे काय होतं, तर आपलं प्राणमय जे सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीर म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, या चारीने हे सूक्ष्म शरीर बनलेलं असतं. जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा शरीर जे आहे ते इथेच राहतं किंवा ते पडतं किंवा त्याचा नाश होतो, पण पुनर्जन्म मिळताना या सूक्ष्म शरीराला घेऊन पुनर्जन्म होतो. त्याचप्रमाणे या स्वप्न जेव्हा आपण पाहतो रात्री, तेव्हा हे सूक्ष्म मन फिरून येतं. त्याचप्रमाणे या हनुमंताने संचार केलेला आहे लंकेमध्ये जाऊन सूक्ष्म रूपाने, असं बालाजी तांबेंनी इथे रूप किंवा त्याचा अर्थ तत्वार्थ सांगितलेला आहे. गदिमांचं गीत आहे, या म्हणजे आता जे आपण ज्या गीताबद्दल बोलतोय ते गीत आहे. ही ती रामांची स्वामिनी. आता हनुमंताला काय करायचंय की लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे, पण मग आता सीता माता कुठे आहे हे शोधायला पाहिजे. त्यासाठी हनुमंत निघालेले, ते सगळी लंका फिरून आलेले. आधी त्यांना लंकिणी भेटलेली आहे, म्हणजे जसा त्या लंकेमध्ये प्रवेश केला तसं एका राक्षसीने त्यांना अडवलं. ती होती लंकिणी. म्हणजे कोण, तर त्या लंकेला पहारा देणारी, त्या लंकेची रक्षण देवता. जसं आपण म्हणतो की भैरवनाथ हे आपल्या पूर्ण शहराचं रक्षण करतात, तसं लंकिणी नावाची एक तिथे राक्षसीण होती. आता ती लंकेची ना, त्यामुळे ती राक्षसीण असतात, ते आपण देवता नाही म्हणून काय. तर तिने अडवलेली, म्हणजे सूक्ष्म रूप असूनही तिने लोकेट केलेलं आहे कंसाला. गोविंदगिरीजी महाराज म्हणतात की रावण दुष्ट होताच, त्याच्याबद्दल शंकाच नाही, तो दुराचारी होता. पण जेव्हा आपण लंकेचं वर्णन ऐकतो तेव्हा त्यांनी त्या लंकेला किती छान प्रोटेक्शन, म्हणजे किती ती अभेद्य बनवली होती, त्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये वाचण्यासारखं आहे. म्हणजे घेण्यासारखं काय ते, म्हणजे रावणाच्या बाबतीत तेही त्यांनी सांगितलं. तर त्यातली ती एक गोष्ट ही आहे की एक तिथे ती राक्षसी ठेवली आहे, आणि कितीही सूक्ष्मातला सूक्ष्म कोणी तिथे प्रवेश करो त्याला लोकेट करणारी यंत्रणा तिथे. आता युद्ध म्हणजे त्या दोघांची थोडी लढाई झालेली आहे, आणि हनुमंतांनी एक ठोसा मारलेला आहे त्या लंकेच्या नाकावर. त्याबरोबर तिला एक गुळणी झाली रक्ताची, आणि मग ती म्हणाली आता मी आनंदी आहे म्हणे. का आनंदी आहे, म्हणजे हनुमंताला आश्चर्य वाटलं की मी तिला ठोसा मारलाय, ती म्हणते की मला फार आनंद झाला. तुला का आनंद झाला, मी तर तुला हरवलं युद्धामध्ये. ती म्हणतीये की मला असं सांगितलं एका ऋषींनी की एक वानर लंकेमध्ये प्रवेश करेल, आणि प्रवेश करायच्या आधी तू त्याला अडवशील, आणि जो तुला ठोसा मारेल, आणि जो ठोसा मारल्यावर तुझ्या तोंडातून गुळणी येईल रक्ताची, तो वानर या लंकेलाही पेटवून देईल, आणि त्याचे जे दैवत आहे ते श्रीराम, ते रावणाचा वध होईल. आणि ती सांगते जरी मी त्या रावणाची सेविका असले, म्हणजे त्याच्या नोकरीमध्ये असं म्हटलं तरी चालेल, त्याच्या पलटणीत असले असं म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचं सैन्य असले, तरीही त्याची वृत्ती कशी आहे ते मला माहिती, आणि ती मला मान्य नाही, ती मला आवडत नाही. त्यामुळे रावणाचा जर वध होणार असेल तर मला आनंदच होणार आहे, आणि म्हणून तू इथे आलास याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतोय, आणि तू आता इकडून लंकेमध्ये प्रवेश कर. म्हणून हनुमंत आता लंकेमध्ये आतमध्ये गेलेले, शिरलेले, सूक्ष्म रूपामध्ये आहेत, सूक्ष्म वानराच्या रूपामध्ये आहेत. आणि आता ते सगळीकडे शोधतायत. लंकिणीने त्यांना एक महत्वाचा सल्ला दिला. लंकिणी म्हणाली की तू आतमध्ये जा, लंकेत जा,
पण तुझ्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेव. कारण लंका ही भोगनगरी, अयोध्या ही धर्मनगरी, मिथिला ही विवेक नगरी. म्हणजेच पूर्णपणे म्हणजे मी देह नाही या भक्तीवर असलेली नगरी ही मिथिला. म्हणजेच पूर्णपणे वैराग्यशील असणारी नगरी म्हणजे मिथिला. लंका ही भोग नगरी म्हणजे ही दोन टोके आहेत आणि अयोध्या हा मध्य आहे. का मध्य आहे? कारण तिथे धर्माचं राज्यही चालतं आणि त्याचबरोबर पूर्ण वैराग्य नाही. कारण जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारची राजकीय संकट, कुठल्याही प्रकारचा अन्याय, कुठल्याही प्रकारची चुकीची शक्ती जेव्हा अयोध्येवर आक्रमण करते तेव्हा ही अयोध्या पूर्णपणे त्याचा प्रतिकार करते. आपल्याला माहिती आहे की दशरथ राजा अतिशय पराक्रमी होता आणि तो देवांना सहाय्य करण्यासाठी गेला होता देवासुर संग्रामात. म्हणजे ही धर्माने चालणारी ही धर्मनगरी आहे. आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं ते माहिती की स्वधर्म पाळणं महत्वाचं आहे. मग भलेही युद्ध करायचं असू दे. अर्जुनाला काय सल्ला दिला आपल्याला ते माहिती. अर्जुनाला सांगितलंय की आत्ता युद्ध करणं, भलेही आता तुला अनेकांना मारावं लागणार आहे पण आत्ता त्यांना मारणं हा तुझा धर्म. आणि अशा प्रकारे धर्माने चालणारी ती नगरी आहे. मिथिला नगरी कशी आहे की पूर्णपणे वैराग्यशील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे धर्मशील नाही असं मला म्हणायचं नाही. पण कोणी जर हल्ला वगैरे करायला आलं तर ते प्रतिकार करण्यासाठी उठून उभे राहतील असं नाहीये. ते पूर्णपणे देव आणि धर्म आणि नामस्मरण भजन पूजन याच्यामध्ये सगळे रमलेले सगळे आहेत. त्यांचं जे तत्व आहे ते पूर्ण निराळे जगण्याचं. आणि लंकेचं जे तत्व आहे ते पूर्ण भोग म्हणजे खा पे आणि मजा असं तत्व. आणि याच्या मधलं जे आहे ती अयोध्या नगरी जे धर्मशील आहे आणि तिथे आपले श्रीराम त्यांनी योग्य वेळ म्हणजे त्यांनी ऋषीमुनींनाही तेवढाच आदर दिलाय आणि त्यांनी राक्षसांनाही ठार केलंय. म्हणजे समतोल जिथे आहे अशी अयोध्या नगरी असं गोविंद गिरीजी म्हणतात. आणि मग म्हणून लंकेत हनुमंताला सांगते की तुझ्या मनावर तू कंट्रोल ठेव. का असं सांगितलंय? कारण जेव्हा आता हनुमंत आज शिरलेत लंकेत तेव्हा ते पाहतात सगळीकडे भोगाचे साम्राज्य. आता खरं तर जेव्हा ते शिरले लंकेत तेव्हा रात्र झाली पण सगळीकडे फिरवस, वेगवेगळ्या पार्ट्या, सगळेजण नटून थुटून बाहेर चालले. नंतर नको ते प्राशन करतायत, नको ते खातायत, बायका नको तशा नटल्यात, पुरुषही तसेच. म्हणजे आता कशाचं वर्णन आपल्याला लक्षात आलं. आणि तो आश्चर्यचकित झालाय आणि त्याच्या लक्षात आलंय की लंकिणीने मला हे का सांगितलं मला आता कळलं. कारण ती नगरी अशी आहे की ते सगळं जे तिथली दृश्य आहे तर ती मनाला चालवणारी, मनाला उद्दीपित करणारी आहे, मनाला नको त्या मोहात पडणारी आहे अशी ती लंका. आणि तो म्हणतोय की मी विरक्ततेच बरं आणि श्रीरामांनी मला हे वरदान दिलेलं आहे विरक्ततेचं, त्यामुळेच मी या लंकेमध्ये व्यवस्थित फिरू शकतोय. आणि तो अनेक ठिकाणी म्हणलेला आहे. हिंडता हिंडता रावणाच्या अंतःपुरामध्ये गेलेला आहे आणि त्याला मंदोदरी दिसली रावणाच्या शेजारी. क्षणभर त्याला असं वाटलेलं आहे की ही सीता. मनातल्या मनात तो क्रोधाविष्ट झाला. त्याला वाटलं की सीता मला वर्ष झाली रावणाला, पण त्याच्या लक्षात आलं की असं होणं शक्य नाही. परत मागे फिरलेला आहे. त्या रावणाच्या अंतःपुरात अनेक स्त्रियांना नको त्या स्थितीत त्यांनी पाहिलेलं आहे. हे वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये अत्यंत विस्तृतपणे येतो. आणि हनुमंताला जी चिंता आहे कारण सीतामैयाला त्यांनी पाहिलेलं नाही. तो शोधतोय, तो सगळ्या स्त्रियांकडे पाहतो. तो म्हणतोय मी असा विरक्त विरागी आहे आणि तरी मला या स्त्रियांकडे पाहावं लागतंय, अशा स्त्रियांकडे पाहावं लागतंय. पण मी काय करू? माझ्याकडे दुसरा उपाय नाही. पण आता मला ती कुठे मिळणार? कुठे तिला सापडवायचं? आणि असा फिरत फिरत तो अशोक वाटिकेमध्ये आलेला आहे.
आणि तिथे राक्षसिणींच्या पहाऱ्यामध्ये एक अतिशय लावण्यवती अशी, पण जिचं मुख कोमेच झालंय, पण जिच्या मुखामध्ये सदैव श्रीराम नाम आहे अशी युवती त्याला तिथे बसलेली दिसते. आणि हनुमंतांच्या लक्षात आलं की हीच ती श्रीरामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी, चंद्रविरहिणी जणू रोहिणी. चंद्राचा विरह झाला की रोहिणी जशी असेल तशी, व्याघ्री माझी चुकली हरणी, जी वाघाच्या तावडीमध्ये फसली अशी हरिणी, शेन पोटरी फसे पक्षिणी, एखादी पक्षी जशी काट्यापोट्यांमध्ये फसते, काही सारापाणी आणायला गेलीये पण चुकून एखाद्या काटेरी वेलीत अडकली अशी ती पक्षिणी. हिम प्रदेशी हिजे वाहिनी, म्हणजे एखाद्या हिमाचल प्रदेशात आपण जर गेलो तर तिथल्या नद्या कशा गोठून गेलेल्या असतात तशी ती. मलिन कृशांगी तरी सुरेखा, ती अशी आहे. आता वर्णन किती सुरेख केलंय गतीमध्ये बघा. तिच्या शरीरावरची जी वस्त्र ती अतिशय मळलेली, ती अतिशय पुरुष झालेली. तिच्या चेहऱ्यावर दैन्य दिसतंय, तिच्या तिचे डोळे गळून गळून सुजलेले अशी ती, पण चेहऱ्यावरचं तेज लपत नाहीये अशी भीती. धुमांकित ती अग्निशलाका, एखादी अग्निज्वाळा जी धुरांनी वेढलेली अशी, त्या धुरामुळे तिचं तेज तसं कमी दिसतं तशी ती. शिशिरी तरीही चंपक शाखा, आपल्याला माहिती हिवाळ्यामध्ये सगळ्या वृक्षांचं ते जे पर्ण असतात ते जळून जातात, म्हणजे पानगळ होते, त्यामुळे सुंदर वृक्ष कसे दिसतात, उजळ दिसतात तशी. व्रतधारिणी ही दिसे योगी, जणू काही एखादी व्रतस्थ अशी ही, सर्वसंग परित्याग केलेली अशी ती योगिनी जणू. हृदये नयना येई अंधता, इतकी रडलीये की आता नेत्रांचा जो प्रकाश आहे किंवा अंधता येईल का काय अशी ती रडलेली, असं हृदय करणारी अशी ती. उरे कपोनी आदर शुष्कता, कपाळावरच्या रेषा दिसायला लागल्या अशी ती. आठ्या पडलेल्या कपाळावर सगळं जे शरीर आहे, सगळी जी आत्ताच्या शुद्ध भाषेचं स्किन ड्राय पडली अशी. अनिद्रिता ही चिंताक्रांता, कित्येक महिने झोप लागलेली नाहीये अशी ती. अतिशय चिंताक्रांतता म्हणजे अतिशय चिंता तिच्या पूर्ण चेहऱ्यावर दिसते अशी ती. मग्न सारखी पती चिंतनी, मनामध्ये सारखी पतीची आठवण. पंकमली नाही दिसे पद्मजा, जणू एखादं कमळ जसं चिखलामध्ये गुप्त तशी ती, म्हणजे दिसायला अतिशय सुरेख, अतिशय निर्मळ अशी, पण चिखलात. का असं म्हटलंय? कारण आता सीतेजवळ तिची जाणीव नाहीये. जाणीव म्हणजे आपण आधीच्या भागामध्ये ऐकलंय की शरीरातलं चैतन्य किंवा जाणीव म्हणजे श्रीराम, हे आता तिच्याजवळ नाही अशी ती. म्हणून म्हणते पंकमली नाही दिसे पद्मजा, खचित असावी सती भूमिजा, किती दारुणा स्थिती दैवजा, किती दारुण असं तिचं आत्ताचं रूप आहे, करुण असं ते दिसतीये. अपमानित ही वनी मानवी, अतिशय अपमानित झालेली आहे आणि अतिशय क्रोधाविष्ट अशी ती आहे. असून सुवर्णा श्यामल मलिना, वर्ण सुवर्णासारखा, पण आता या परिस्थितीमध्ये सापडल्यामुळे तिच्या शरीराचं ते तेज किंवा तिची जी आभा आहे ती कमी झालेली आहे किंवा ती झाकली गेलेली आहे. जसं एखादं रत्न, पण त्याला पैलू नसल्यामुळे किंवा त्याला बरेच दिवसामध्ये काही आपण म्हटलं ना की सोन्याचे दागिने पण पॉलिश नाही, त्यामुळे ते छान दिसत नाही तशी. अधोमुखी ही शशांक वदना, खाली मुख केलेली ग्रहण कामींची का दिग्लदना, हताश बसली दिशा विसरली, कसलंही भान नाही, इतकी निराश झालेली आहे की खाणं पिणं
भूक तहान सगळ्या भावना विसरून गेलेली आहे. मनी फक्त एकच चिंतन, श्रीराम श्रीराम हे एकच चिंतन आहे. अशी ती. आता इथे बालाजी तांबे सांगताय की आजूबाजूला षड्रिपूंची काटेरी बंधनं उभी होती आणि अहंकाराचं वर्चस्व असलं की षड्रिपूंचा उपसर्ग ठरलेला. आता असं का म्हटलं तर रावणाने तिला पळवून नेलेले म्हणजेच आता रावण म्हणजेच अहंकाराच्या ती तावडी होती. आता अहंकाराच्या तावडीत जेव्हा माणूस सापडतो तेव्हा आपोआप सगळे षड्रिपू जन्माला येतात. षड्रिपू म्हणजे काय? काम लोभ क्रोध लोभ मोहमत्सर. कारण जो माणूस अहंकारी होतो त्याला अनेक गोष्टींच्या मोहात पडणं, नको त्या गोष्टींच्या नादी लागणं वगैरे हे सगळं असतंच. तर या सगळ्याच्या गराड्यामध्ये जो अतिशय कामी आहे, जो अतिशय लोभी आहे, जो अतिशय अहंकारी आहे असा रावण आणि शिवाय तिच्या भोवती ज्या राक्षसिणी आहेत त्या सुद्धा याचंच प्रतीक. या सगळ्यांच्या गराड्यात म्हणजे षड्रिपूंच्या आणि अहंकाराच्या गराड्यात ती सापडलेली आहे. त्यामुळे तिचं जे तेज आहे तर ते आता मलिन झालेलं आहे असं बालाजी तांबे सांगतात. तिला ओळखता येऊ नये असं तिचं रूप पालटलेलं होतं, पण केवळ आणि केवळ हनुमान होता म्हणून त्याने तिला ओळखलं असं बालाजी तांबे सांगतात. संदिग्धार्था जणू स्मृतीही अनन्याचित संपत्तीही अमूर्त कोणी चित्रकृतीही पराजिता वा कीर्ती विफली. अतिशय पराजित झालेली, अतिशय असहाय्य झालेली, जिच्यावर अतिशय अन्याय झालाय अशी ती चुकीच्या हातामध्ये जणू काही सापडलेली अतिशय मौल्यवान अशी जणू संपत्ती अशी ती. राम वर्णिता आकृती मुद्रा बाहुभूषणे प्रवाल मुद्रा. हनुमंतांनी कशावरून ओळखलंय तर निघायच्या आधी हनुमंत श्रीरामान जेव्हा गेला, श्रीराम आम्ही शोधायला जातोय खरे सीता मातेला, पण ती कशी दिसते त्याची काहीतरी खूण आम्हाला सांगा. पण श्रीरामांनी सगळं म्हणजे तिचं वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनावरून हनुमानांनी सीता मातेला ओळखलं. आणि तिच्या अंगावरचे दागिने आपल्याला माहिती आहे की जेव्हा सुग्रीवाशी मैत्री झाली श्रीरामांची तेव्हा या वानरांना जेव्हा रावण सीतेला पळवून देताना दिसला होता तेव्हा सीतेने तिचे जे अलंकार होते ते खाली टाकले होते आणि ते या वानरांनी पुरचुंडीत गुंडाळून ठेवून दिले. त्यामुळे ते अलंकार हनुमंतांनी पाहिले होते आणि आता जे उरलेले सीतामातेच्या अंगावरचे जे अलंकार आहेत ते त्याच्याशी मॅच होणार होते. जसं आपण म्हणतो ना की मॅचिंग आपण आता सेट घातला तर गळ्यातलं आणि कानातलं मॅचिंग असतं, बरोबर आहे. तर त्यामुळे म्हणजे आता हे मॅचिंग दिसतात म्हणजे ती हीच असं ओळखलेलं. हे माझे शब्द आहेत का बालाजी तांबेचे. असेच कुंडल वलये असली ऋष्यमुखावर होती पडली. ऋष्यमुख पर्वतावर जी पडले होते सगळे दागिने ते असेच होते. रघुरायांनी ती ओळखली अमृत घटिये यशोदानी. बालाजी तांबे म्हणताय की हनुमंताचं सीता मातेला भेटणं किंवा सीता माता त्यांना मिळणं म्हणजे सापडणं म्हणजे जणू अमृत घटिका आहे. कारण बालाजी तांबेंनी हनुमंताचं वर्णन प्राण असं केलेलं आहे. शरीरातला प्राण त्याला आता सीता मैयेला काय उपमा दिलेली बालाजी तांबेंनी? शरीर. त्या शरीराला प्राण भेटणं म्हणजे थोडक्यात त्या जीवात जीव येणं. कारण हनुमंत जेव्हा भेटला तेव्हा सीतेच्या जीवात जीव आलेला. ती इतकी आता खचलेली आहे, तिला 10 महिने होऊन गेलेले, तिला श्रीरामांची काही वार्ता कळलेली नाहीये. श्रीराम कुठल्या परिस्थितीत आहेत ते आपल्याला सापडवू शकतील ना? त्यांना कोणाची मदत मिळाली का नाही काही म्हणजे काहीच सीतेला माहित नाही. आणि तेव्हा आत्तासारखे मोबाईल नव्हते हो. आता मोबाईल असता तर सीतेने लगेच मेसेज टाकला असता, हो की नाही, की मला रावणाने पळवून दिलेलं आहे आणि लगेच काय आपलं लोकेशन पण शेअर करून टाकलं असतं की श्रीराम लगेच आले असते. पण तसं नव्हतं ना.
त्यामुळे दोघांचं एकमेकांशी काहीच संभाषण नाहीये, काही संपर्क नाहीये. संपर्क असेल तो हाच जो मनाचा मनाशी असतो आणि तोच चिरंतन होता, नित्य होता. म्हणूनच सीता अजूनही जिवंत होती, खरं सांगायचं. आणि मग तिथे ती हनुमंतांनी ओळखलेलं आहे की हीच ती आहे. पण आता सीता मैया ती आहे हे ओळखलं तरी हनुमंत अतिशय हुशार आहे. ते म्हणले असं लगेच सीतामध्ये समोर जाणं योग्य, कारण आत्ता जरी सीतामध्ये समोर गेलो तर सीतामातेला काहीच कळलेलं नाहीये. हे मधल्या याच्या घडामोडी आहेत, या सीतामातेला काही माहिती नाहीये. ती सुग्रीवाशी मैत्री झाली आहे, सुग्रीव मदत करणार आहे, ही सगळी वानर सेना आता मदत करणार आहे. त्यामुळे मी समजा तर तिच्यासमोर आत्ता गेलो आणि तिने रावणाचा होते, म्हणजे रावणाचंच कोणीतरी आहे हस्तक असं समजून मला झिडकावलं तर मी काय करू. म्हणून तो आपण निरीक्षण करतोय की आधी आपण जरा विचार करू, आधी आपण थांबू, आधी आपण पाहू की काय परिस्थिती. आणि तेवढ्यात रावण तिथे आलेला आणि रावण आलेला आहे आणि सीतेला तो आता मनवतोय, सीता मान्य करत नाहीये. ती म्हणतीये की मी तुझी अर्धांगिनी तर कधीच होऊ शकणार नाही, नवे नवे माझ्या छायेलाही तू कधी स्पर्श करू शकणार नाही. आणि ती चवकारलेली आहे त्याच्यावर. आता ती काय म्हणते आपण बघू. ती म्हणते माझं आणि श्रीरामांचं नातं अतूट आहे, मला आणि श्रीरामांना कोणीच कधीच वेगळं करू शकणार नाही. मला श्रीराम आणि श्रीरामांना मी अशी आमची जोडी अजोड आहे. असं म्हणत तिन्ही जणू सीताराम या शब्दाच्या अभंगतेवर शाश्वततेची मोहर उठवली असं बालाजी सांगतात. आता आपण आधी गीत बघू, मग आपल्याला कळलं. आता सीता रावणाला काय दम करते हे या गीतात सांगितले. नको करूस वंदना रावणा निशाचरा, समूर्त राम कीर्ती मी ज्ञातले सुरासुर. वंदनास योग्य मी पराव्या पतिव्रता, मी वंदनाला योग्य, मला वंदन कर, कारण मी परस्त्री आहे, मला माझा मान ठेव. समूर्त राम कीर्ती मी त्या श्रीरामांची कीर्ती आहे, त्या श्रीरामांची मी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे मला स्पर्श करण्याचे तू धाडस करू नको. त्या श्रीरामांचं तेज म्हणजे मी आहे. पुण्य जोड राक्षसा झणी करून मुक्तता, थोडीशी जरी अक्कल असेल तुला तर मला मुक्त कर, मला श्रीरामांना परत प्रदान कर, श्रीरामांकडे घेऊन चल आणि त्यांच्याकडून म्हणजे त्यांना तू शरण जा, ते तुला नक्की माफ करतील. लाज राखणारीची वीर तू जरी खरा, तू जर खरा वीर असशील ना तर माझ्यावर अशी बळजबरी करणार नाहीस. तू मला माझा मान ठेवशील, मला तू परत घेऊन जाशील श्रीरामांकडे. आणि जर तसं केलं नाही तर तुझं वीरत्व शून्य आहे, तू षंड आहेस असं ते म्हणते. नृपती पाप पाहते अनय नित्य सांगते, राष्ट्र ते जटांवरी नाम मात्र राहते. काय आगला वशी तुझ्या करे तुझ्या पुरा. अरे मला असं डांबून घेऊन, मला बळजबरी करून, मला धमक्या देऊन आणि माझ्याशी विवाहाची कामना करून, माझ्याशी संघाची कामना करून तू तुझा नाश होऊन देतोयस. तू तुझ्या स्वतःच्या सदनाला म्हणजे स्वतःच्या घराला तू आग लावतोयस. जिथे तिथे दिसे मला लोकनाथ राम तो, माझं आणि श्रीरामांचं एकत्व, एकरूपता अशी आहे की मला स्थळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त आणि फक्त श्रीरामच दिसतात, मला तू दिसतच नाही. इतका तू माझ्या खिसगणीत नाहीयेस, इतका तू माझ्या दृष्टीने काय म्हणतात त्याला तुच्छ आहेस. शयनीये उषा तळी, काय शब्द बघा गतीमाचे. शयनीये उषा तळी राम हस्त वाम, चिंतनात पूजिते त्याच निर्भरा. केवळ आणि केवळ त्यांचंच चिंतन करत असते,
आणि अरे मी जेव्हा झोपते ना तेव्हा माझ्या उशाशी त्यांचा हात असतो. म्हणजे काय जी म्हणतात ना एक अनुभूती, जी एकरूपता, खरं तर किती लांब येतो एकमेकांपेक्षा, मध्ये एवढं 100 योजने सागर आहे आपण पाहिलं, पण तरीही श्रीरामांपासून ती मनाने किंचितही वेगळी झालेली नाहीये, किंचितही दूर झालेली नाहीये. आता पहिला शब्द वापरलाय बघा, नको करूस वंदना रावणा निशाचरा असं म्हणतात. इथे निशाचरा याचा अर्थ असा आहे की रात्र म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि तमोगुणामध्ये वाढ, बरोबर आहे की अशा तऱ्हेच्या वृत्तींना जो आपल्या वागण्यात आणतो तो निशाचर. आता रावण कसा होता आपल्याला माहिती, तमोगुणी होता, मत्सरी होता, क्रोधी होता, कामी होता, कित्येक स्त्रियांना त्यांनी पळवून आणलं होतं, कित्येकांचा गोठीतला हे आपल्याला सगळं माहिती, म्हणजे तो निशाचर होता, म्हणून त्याला निशाचर म्हटले सीतामध्ये. योग्य एक त्यासनी, मी फक्त आणि फक्त श्रीरामांसाठीच योग्य आहे. योग्य एक त्यासनी योग्य ना तुझ्या कोणा, बाकी कोणासाठी मी बनलेलीच नाहीये. परत धाड रे मला प्रिया समीपमात रावणारे, तू असा वेडेपणा करू नको, त्याला विनवणी ती, असा वेडेपणा करू नको, मला श्रीरामांकडे परत पाठव, तुझाच नाश होईल. तुला असं वाटतंय की मी तुला वश होईल आणि श्रीराम इथे येणार नाही आणि मला भूल देणार नाही, तर ती तुझी चुकीची समजूत आहे. तुला असं वाटतंय की एवढा 100 योजने समुद्रामध्ये कसा राम इकडे येईल, असा तुझा जो वेडा विश्वास आहे ना, किंवा नको तिथे काय म्हणतात, हा नको तिथला जो इगो आहे, नको तो अहंकार आहे ना, तोच तुला एक दिवस रसातळी नाही. शरण त्याच रक्षुनी राम देवी आसरा, जो त्यांना शरण जातो ना श्रीराम त्यांना नक्की माफ करतात, क्षमा करतात, असे ते क्षमाशील आहेत, असे ते कारुण्यमयी आहेत. म्हणून तू फक्त एकच काम कर, तू असं वेडेपणा करू नको, परत मला त्यांच्याकडे घेऊन जा. सख्य जोड त्यासवे हो कृतार्थ जीवनी, त्यांच्याशी मैत्री कर आणि तुझं जीवन धन्य करून घे. ज्याला श्रीरामांचं सत्य मिळालं, ज्याला श्रीरामांचा आशीर्वाद मिळाला, तो या जगामध्ये काय त्याला मिळालं नाही, तो या जगामध्ये धन्य होतो, त्याला सगळं मिळाल्यासारखं आहे जीवनामध्ये. असे माझे श्रीराम आहे. नित्य शुद्ध जानकी, काय शब्द आहेत बघा, नित्य शुद्ध, मी नित्य शुद्ध आहे. जरी तू मला इथे पळवून आणलेलं आहे तरी मी कधी म्हणजे कुठल्याही काळामध्ये मी शुद्धच आहे. अशी नित्य शुद्ध जानकी राघवास अर्पणी, ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा. मृतीच ये चालुनी तुझ्या घरा म्हणजे तुझा मृत्यूला तू जणू हाक मारतोस, त्यापेक्षा तू मला त्या राघवांना अर्पण कर. जरी तुम्हाला इथे आणलेलं आहे तरी माझं मन पूर्णपणे शुद्ध आहे, पूर्णपणे निर्मळ आहे. माझ्या मनामध्ये कुठल्याही म्हणजे आता एवढे 10 महिने गेले तरी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा श्रीरामांविषयी विकल्प आलेला नाही. माझ्या श्रीरामांवर पूर्ण विश्वास आहे आणि आमच्यातलं प्रेम अभंग आहे. इंद्रवज्रही कधी चुकेल धाव घालता, ते इंद्रवज्रही एक वेळ म्हणजे त्याचा नाही चुकेल. क्षणही आयुना तुझे रामचंद्र कोपता, राम बाण वृष्टी प्रळयसी भयंकर. जो राम बाण आहे त्याचा नेम कधी चुकत नाही आणि त्यांनी श्रीरामांनी जर त्यांचे बाण तुझ्यावर रोखले आणि तुझ्या दिशेने जर सोडले ना तर प्रळयापेक्षा कमी सन्मान इथे होणार नाही. असे माझे श्रीराम पराक्रमी आहेत असं ती सांगली. मला ठाकता तुझ्या पुढे वीर युद्ध कामतो, एकदा श्रीराम इथे आले तुझ्या समोर युद्धासाठी उभे राहिले तर ठेवणार वंशना असा समर्थ राम तो, अधम काम मूढ तो विचार हा कलिगरा. अरे कामी माणसा, अरे लोभी माणसा, अरे माझ्याकडे नको त्या दृष्टीने पाहणाऱ्या माणसा, जरा जागा हो, असं सीताबाई सांगतायत.
तुझा वंश पण सगळा ते पूर्ण त्याचं निर्धारण करून टाकतील, पूर्ण तू निर्वंश होशील, तेव्हा सावध हो असं सांगतील सीतामाता. बघेन राम बाण मी निडर या तुझ्या उरी. आता तू दिसतोयस ना, म्हणजे अगदी अहंकारी आणि अगदी काय म्हणतात त्याला कॉन्फिडंट आत्ताच्या भाषेत. पूर्ण विश्वास आहे तुझा तुझ्यावर, तुझ्या शौर्यावर असं मला आत्ता दिसतंय. पण एक दिवस असा येईल की तुझ्या या उन्मत्त छातीमध्ये श्रीरामांचा बाण शिरलेला मी बघेन. टंक पंख पाठीशी नाम चिंत ज्यावरी, भारमुक्त होऊ दे एकदा वसुंधरा. ही सस्यशालिनी वसुंधरा पुन्हा एकदा सर्व बंधनातून मुक्त होईल जेव्हा माझ्या श्रीरामांचे बाण तुझ्या हृदयाचा वेग घेतील. आणि सीता सांगते की मी तुला कधीही बळशी होणार नाही, तेव्हा तू या भानगडीत पडू नकोस. तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो आणि विचार कर जे मी तुला सांगितलं, आणि तू लवकरात लवकर मला श्रीरामांकडे घेऊन जा. त्याशिवाय तुला पर्याय नाही आणि मी कधीच आणि कधीच तुला बघणार नाही. हेच या गीतातून सीतामाता रामाला निक्षून सांगते. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघू. पुढचा जो भाग आहे तो आहे 31 ऑगस्टला. त्या दिवशी आपण परत भेटूया. तोपर्यंत झालेली तुझी प्रवचन सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु. याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर ते माझं होतं, त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. जे काही उत्तम होतं ते माझ्याकडून. श्रीराम.